एक दीड तास तरी हलणार नाही रे तिकडनं. देवपूजा चालली आहे. अरे हीच ती वेळ आहे. काय आहे, देवपूजा म्हणजे एक दीड तास तरी लक्ष देवावरच केंद्रित असणार. आत्ताच वेळ आहे अटॅक. अरे पण चुकून जरी बघितलं ना तिने आपल्याला तर मागे मागे येईल. काहीच प्लॅनिंग करता नाही येणार. मी सांगतो, मी तिचं लक्ष गुंतवून ठेवतो. तुम्ही दोघं मागून जा वाकून. पप्या एनसीसी स्कॉलर बॅच जायचं का आता? गुड मॉर्निंग. मला पुढे जाऊ दे. अरे माझा टॉवेल येतो, माझा टॉवेल येतो. राहू दे ना भाई, राहू दे, जाऊ दे ना. स्मेल येते. स्मेल. एकतर कशाला निवडली ही जागा मीटिंग साठी? ही खुफिया मीटिंग आहे, त्यामुळे जे वॉकिंग टॉकिंग आहे ना ते जरा सायलेंट मोडवर करा, नाहीतर आनंदीला सगळं कळेल. इथे गरम होतोय. एक काम करूया मॅडम, पुढच्या मीटिंगला आपण इथे एसी बसवून घेऊया. हा, आणि हवं असेल तर स्क्रीन आणि प्रोजेक्टर पण बसवूया. हा, म्हणजे प्रेझेंटेशन वगैरे देता येतील. बघ ना. आणि मुक्ता कुठे? ती फ्लश झालीये. भाई आनंदीचं जेवण आणि हिचे जोक मला अजिबात आवडत नाही. मलाही. आणि कुठे आहे मुक्ता? ती म्हणाली आनंदीला शेफ करायची आयडिया तुमची होती ना, मग आता तुम्हीच बघा आणि तुम्हीच बघा. हसू नकोस. तू बोगायचं असं सगळं तुझी आयडिया होती. हे माझी काय चूक आहे? मला असं वाटलं आपण तिला शेफ केलं तर रुपेशच्या विचारातून ती बाहेर येईल म्हणून नेक इराद्याने केलं यार. अरे भाई पण तिला जर जेवण करायला दिलं ना तर कस्टमर पोलीस कंप्लेंट करतील. मग या अशा जागेत आपल्याला राहायला लागेल कस्टडीमध्ये. भाई ते दुसरा माणूस येणार तर तो शेफ तो कोण ते? दुसरा शेफ? मला का कोणी सांगितलं नाही? मला कधीच काही माहित नसतं यार. दिस इज नॉट फेअर यार. थांब ग, कोणालाच काहीच माहिती नाहीये नीट. जस्ट तू ते नाव पण मला लक्षात नाही. काय काहीतरी कमांडर कॉन्स्टेबल का काय ते किशन कन्हैया कसं तसं ते आहे. झालं, मी बोलू? त्याचं नाव आहे कॅप्टन कुक. कॅप्टन कुक. धुंबला स्टिक. खूप अनुभवी माणूस आहे. ही जबाबदारी फक्त कॅप्टन कुकच पेलू शकतो. तो इथे येतोय. आनंदीचा बंदोबस्त तुम्ही करा. कळलं? ओव्हर अँड आउट. चला चला. आनंदीचं ते बंदोबस्त त्याच्यासाठी मीटिंग ठेवली होती. म्हणजे काय? आता कॅप्टन कुक येतो मी सांगितलं. सुटली. विठ्ठला, अरे हे काय? हा शोपीस का? इथेच आहे, अलिबाग वरून घेतला होता. मस्त. अरे ते नाही. मग काय? अरे तुम्ही सगळे एकत्र बाथरूम मध्ये काय करत होता? ते हे थेरी आहे ग याची. चार्ल्स ब्रेटची थेरी आहे. एकमेका सहाय्य करू, कामे करू निवांत. बरोबर आहे, पण मग बाकीचं काय करत होते? मीटिंग. मीटिंग काय? मीटिंग काय? मीटिंग ऐकलं तू? फिटिंग. मी ते नळाचं फिटिंग करत होते काय. मग बाकीचं काय करत होते? आपल्याला पण यायला पाहिजे ना. पप्या नसला घरी तर समजा फ्लश बिघडला, नळाला पाणीच येत नाही, तर आपल्याला जमलं पाहिजे ना फिटिंग. हो, शिकायलाच पाहिजे. कारण थेअरी आहे ना.
थेरी आहे जेम्स हडसनची थेरी आहे. माणूस हा आयुष्यभर शिकत असतो. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. हे पण बरोबरच आहे. पण नळ काय रोज खराब होणार नाहीये, पण जेवण ते मात्र रोज बनणार आहे. मग काय, एखाद दिवस मी इथे नसेल तर किचन सांभाळायला लागेल ना तुम्हाला. तर असंच माझ्याकडून स्वयंपाक पण शिकून घ्या. काय झालं याला? एक्साइटमेंट. हॉटेल सुरू होणार आहे ना, एक्साइटमेंट मध्ये खोकतोय. हो, पण मी काढा आणते त्याच्यासाठी, सुंठ, पादल लोण आणि हिंगाचा. नाही नाही, नको नको नको, अजिबात नको. बरं नक्की ना? ठीक आहे, बरं चला आपण हॉटेल सुरू करूया. तयारीला लागा, चला. हिच्याकडनं स्वयंपाक शिकायच्या कल्पनेने मला मळमळायला लागलाय रे आता. कुठे फटबीट राहिली नाही ना, छोटीशी ती कुठूनही जाऊ. अरे तुम्हाला माहितीये का, बाहेर गिऱ्हाईक यायला पण लागले. अशी रांगेत उभे काय तुम्ही, आणि घाम का आला एवढा? घाम काय, उन्हाळा, अचानक उन्हाळा आलाय नाही का? मला माहितीये कशामुळे घडतंय. व्हॉट? हिला कॅप्टन कुक बद्दल कसं कळलं गाईस? कॅप्टन कुक काय आहे? अच्छा, म्हणजे मग तुला काय वाटलं की आम्ही असे का थांबलो इकडे? माहितीये मला, काल बाळू मामांच्या हातचं जेवण जेवून कंटाळला असाल ना, आणि आता काहीतरी चविष्ट खावंसं वाटत असेल माझ्या हातचं. पटकन करते मी काहीतरी. एक 5 मिनिट कळ काढा. मी छान काकडीचा शिरा करून आणते. अरे जरूर, का नाही. हे अरे हे कपाट काय इथे? कपाट कुठून आला ते? वाळवी 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 लागली होती त्याला, म्हणून ते असं काढून ठेवलंय. हो का? वाळवी? अरे वाळवी, केवढी वाळवी लागली आहे. अख्खं पोखरून काढलंय कपाट. रॉयल कारभारी वाळवी अशी घुसते पोखरून. अरे मग इथे का ठेवलंय मध्येच? बाहेर ठेवा ना, मी आत कशी जाऊ? तू जाऊच नकोस आत. अरे नको जाऊ म्हणजे? मग तुम्हाला जेवण कोण करून घालणार आहे? आणि जे गिराईक येणार आहेत आजपासून, त्यांना कोण करून घालणार आहे जेवण? कॅप्टन कुक. परत तेच. काय आहे कॅप्टन कुक? कॅप्टन कुक म्हणजे आपल्या हॉटेलचा नवीन शेफ. काय? नवीन शेफ म्हणजे एका दिवसात मी जुनी झाले? अरे नाही भाई, तसं नाही. तसं तू एकटी किती दिवस करणार ना, तुला कोणतरी पाहिजे ना मदत करायला. काही नाही, करेन मी सगळं. आणि जोडीला द्यायचंच असेल ना तर असिस्टंट द्या, नाहीतर मी अनाथाश्रमातनं बोलवते 2 मुली. बालमजूर चालणार नाहीत मला इथे. नाही, खरंच सांगतो, मी हे युनिव्हर्सल लॉ आणि ऑर्डरच्या अगेन्स्ट आहे. मला इथे बालमजूर चालणार नाही. हेच कारण हिला द्यायचं होतं ना. अरे तिथे फक्त लहान मुली नसतात, अरे मोठ्या पण असतात. आणि 18च्या पुढच्या 2 गरजू मुलींना बोलावून घेते मी. पण ते शेफ बीफ नकोय मला. नाही, बीफ नकोच आहे आपल्याला, पण शेफची गरज आहे रेस्टॉरंटला. अरे पण कशाला? हे बघ आनंदी, इतरही जबाबदाऱ्या आहेत ना हॉटेलमध्ये, त्या सांभाळ ना तू. हो, आणि तुला ब्रायडल मेकअप किंवा पार्लरच्या अपॉइंटमेंट्स वगैरे आल्या तर आपण रेस्टॉरंट बंद नाही ना ठेवू शकत. एक्झॅक्टली. नाही. ठीक आहे, करा काय करायचं ते. आनंदी ऐक, अगं तुझा काहीतरी गैरसमज झाला. मी तुला मगाशी म्हटलं ना मर्फीज लॉ. अगं तू इतकी परफेक्ट आहेस ना की आपल्या परफेक्ट हॉटेलमध्ये तुझ्यासारखा परफेक्ट कुक आला ना. अरे असं काय समजावतात का कधी? बाजूला हे बा आनंदी,
तुझा स्वभाव खूप चांगला आहे. तू सगळ्यांची काळजी घेतेस, मदत करतेस, नीटनेटकेपणाने कामं करतेस. हे जे सगळे तुझे गुण आहेत ना, ते किचनच्या कामात वाया जातील ग. तू वेगळं कुठलं तरी डिपार्टमेंट सांभाळ ना. हा बाई नाही असं नाही समजवायचं बाई. हे बघ आनंदी, प्रॉब्लेम तुझा नाहीये, प्रॉब्लेम ओट्याचा आहे. ओटा जरा आपला उंच झालाय, त्यामुळे ओटा, मग त्यावर गॅस, त्यावर कढई, हा त्यावर मग तुझं मीठ मसाला वगैरे घालायचं म्हणजे उड्या मारायला लागतील किंवा ओट्यावर हे बघ आनंदी, आपले जे नवीन शेफ येणार आहेत ना, त्यांना तू असिस्ट कर ना. म्हणजे काय होईल, ते शेफ असतील पण तू किचनची सुपरवायझर असशील. हा बरोबर आहे. आणि तू एक काम कर ना, बघ. हा म्हणजे तू बघ, फक्त बघ. मला त्यांना असिस्ट करायचं. कॅप्टन इज हिअर. सरका स्वागत समारंभ करून टाकू भाई आपण दोघं. मग नंतर कसं गॅसवर दीप प्रज्वलन करून त्यांना कामाला लावायला मोकळे. चल पप्या नीट हा पप्या. ए थांबा, कॅप्टन कुकचं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला, म्हणजे जरा तुम्ही रिस्पेक्टने वागाल त्यांच्याशी. कॅप्टन कुकचं पूर्ण नाव आहे विद्याधर दिगंबर पंत. 35 वर्ष आर्मीत नोकरी केली या माणसाने. त्यांची स्पेशालिटी सांगतो, रोज 900 जवानांसाठी स्वयंपाक करायचे. ते काय करायचं माहितीये का, ते जवानाच्या घरी पत्र पाठवायचे आणि त्यांना विचारायचे त्यांच्या आवडत्या डिशची रेसिपी काय आहे. त्यामुळे रोज एकेका जवानाच्या आवडीची डिश बनवायचे. जगातली कुठलीही डिश बनवण्यात एक्सपर्ट आहेत ते. अनफॉर्च्युनेटली मुंबईत झालेल्या दंगलीत त्यांनी त्यांचा मुलगा आणि बायको यांना गमावलं. त्यामुळे वॉर या गोष्टीवरनं विश्वास उडाला त्यांचा. मग आर्मीतली नोकरी सोडली. पण डिसिप्लिन आणि ऍटिट्यूड तो आर्मीचाच आहे अजूनही. आता फक्त पॅशन म्हणून वेगवेगळ्या 3 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्समध्ये नोकरी करतात. आमच्या हॉटेलमध्ये पण नोकरी केली आहे 3 महिने, पण कंटाळा आला की नोकरी सोडून देतात. आत्ताच एका 7 स्टार हॉटेलच्या नोकरीवर लाथ मारली आणि थेट आले तिथे खयाली पुलाव मध्ये. असा आहे आमच्या कॅप्टन कुकचा रॉयल कारभार. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट तुला. किती बोलला. त्यांना तर 21 तोफांची सलामी दिली पाहिजे भाई. इतक्या मोठ्या माणसाला वेटिंग वर ठेवणं फाऊल आहे. चल ना भाई, ते आपल्यासाठी थांबलेत. नीट जपून नीट बोला. पप्या प्लीज रिस्पेक्टनी बोला त्यांच्याशी. तो भपाव नाहीये, कॅप्टन कुक आहे, कळलं ना भाई. योगायोग बघ, बाबांमुळे भाई भपाव सुद्धा कॅप्टन आहे बॉक्स क्रिकेट लीग टीमचा. किती भिकार लॉजिक असतात तुझे. गप ना यार, सिरियसली वाग ना प्लीज. भाई आपल्याला कळतं कसं वागायचं ते. एनसीसी स्कॉलर बॅच बघ तू. आय एम सो एक्साइटेड. गुड वन. आता फार मजा येणार. ग्रँड सल्यूट कर्नल, ग्रँड सल्यूट. ते कर्नल नाहीयेत, कॅप्टन कुक. कॅप्टन कुक नाव आहे त्यांचं. आणि कॅप्टन ही काही त्यांना मिळालेली पोस्ट नाहीये. त्यांना लोक प्रेमाने कॅप्टन कुक म्हणतात. ओके, अशा माणसाला भाई प्रेमाने नाही, रिस्पेक्टने हाक मारली पाहिजे. गुड मॉर्निंग कॅप्टन कुक. कॅप्टन कॅप्टन काय कॅप्टन सांगतो 10ला 5 कमी आहेत. 5 minutes for 10. गप बस, चिडून निघून जातील ते. मग आयुष्यभर आनंदीच्या आजचं जेवण खायला लागेल. आत का येत नाहीये, भाव खातोय. या कॅप्टन कुकच्या नादी लागला नसता ना, तर माझ्या हातचे तोंडली पराठे खात असता. गप तू. ते आलेत ना आता बनवायला, ते गेल्यावर तू बनव. हा ठीक आहे, गरज सुरू आणि वैद्य मरू. माझी गरज संपली आहे ना आता. पण पुढे जाऊन या कॅप्टनने तुमची जहाज बुडवली ना, तर माझं नाव घेऊ नका. पुढे जाऊन हॉटेल बुडण्यापेक्षा जहाज बुडालेलं परवडलं ना. काय काही नाही.
पण ते आपल्याकडे बघत का नाहीयेत? मला इथेच कळत नाहीये. समुद्र आवडलाय का त्यांना? समुद्र आवडला असेल तर समुद्रावर जाऊन बसतील ना, इथे कशाला उभे राहतील? भाई असं असू शकतं ना, समुद्र आवडतोय पण जवळ जायची भीती वाटते. मुलींच्या बाबतीत मला तसंच आहे. मग मुली आवडतात ना तुला? जवळ जायचंय ना मुलींच्या? मुद्दा काय? येस येस. कॅप्टन कुक, 4:10ची वेळ दिली होती, 10 वाजले. ओ म्हणून थांबले होते ते. वेलकम कॅप्टन, वेलकम टू खयाली पुलाव. हा, जीवाभावाचा आणि पारशी भावाचा खयाली पुलाव. नाव फारच बालिश आहे हॉटेलचं. आय होप हॉटेल तसं नसेल. चला. हावडी कॅप्टन. नमस्कार. ही सगळी तुझ्या हाताखाली काम करतात? नाही नाही, हाताखाली काम नाही करत. ऍक्च्युली आम्ही पार्टनर्स आहोत. म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून खयाली पुलाव सुरू केलंय. एक मिनिट, मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. हा गौरव. गरज नाहीये. आणि तुम्ही सुरू कुठे केलाय? सुरू तर मी करणार. भाई व्यायाम करतो डेरी नाही, नेक काम में देरी नाही. चला किचन दाखवतो, लगेच कामाला सुरुवात करूया. कालच ओपनिंग झाले, आता लोक येत असतील. चला. माझे काही नियम आहेत, काही अटी आहेत. त्या तुम्हाला मान्य असतील तरच मी हॉटेल जॉईन करीन. ते ठीक आहे, पण काय काय बनवता येतं तुम्हाला? मला नूडल्स येतात. बाकी सगळं तुम्हाला बनवावं लागेल. नूडल्स मी बनवीन. म्हणजे कॅप्टन, ऍक्च्युली त्यांना असं म्हणायचंय की मेन्यू काय ठेवायचा ते आपल्याला ठरवायला लागेल ना. सो तो कधी आणि कसा ठरवायचा असं विचारतायत ते सगळे. एक्झॅक्टली. पगाराचं पण बोलून घेऊ, म्हणजे काय आम्हाला परवडत नसेल तर नको ना. चला, तुम्हाला दिलेली वेळ संपलेली आहे. तरी सुद्धा वेळेच्या आत जे 2 प्रश्न तुम्ही विचारले त्याची उत्तरं देतो. पगार तुमच्याकडून 1 रुपया घेईन, कारण त्यापेक्षा जास्ती अपेक्षा तुमच्याकडनं ठेवणं कठीणच आहे. थँक्यू. फक्त जसं तुम्हाला मी म्हटलं की माझ्या काही अटी आहेत, त्या मी साहिलला मेल करेन. त्या वाचा, नीट पाठ करून ठेवा. ओके कॅप्टन, थँक्यू. आणि मेन्यू नसणार या हॉटेलला. व्हॉट द फालतूगिरी. सॉरी कॅप्टन, पण म्हणजे युनिव्हर्सल लॉ आहे, प्रत्येक हॉटेलला मेनू हा असावाच लागतो. टेबलवर कोरे कागद आणि पेन ठेवा. खयाली पुलाव नाव आहे ना हॉटेलचं. लिहू द्या लोकांना आपले खयाल. ते जे लिहितील ते मी बनवेन. त्याची किंमत काय लावायची ते तुम्ही ठरवा. बोनस टाइम इज ओव्हर. मी पाठवलेली लिस्ट पाठ करून ठेवा आणि उद्या सकाळी 4:09 भेटा मला. ओव्हर अँड आउट. ओव्हर अँड आउट. थँक्यू कॅप्टन.